सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही असं म्हणतात। त्याच प्रकारे बाकी सगळ्या गोष्टींचा मोह टाळता येतो, पण पैशांचा मोह टाळणं जमत नाही। या मोहापायी आणि कमी मेहनतीत गडगंज श्रीमंत होण्याच्या नादापायी अनेक जण भिकेला लागतात। दर काही वर्षांनी समोर येणाऱ्या प्रकरणातून हीच बाब अधोरेखित होते। पण याला बळी पडणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही। राज्यात सध्या गाजत असलेलं 30-30 घोटाळा नावाचं प्रकरण हे अशा पद्धतीचं सर्वात अलीकडचं उदाहरण आहे। महाराष्ट्रातील एका टोकाला असलेल्या मराठवाड्याच्या एका छोट्याशा शहरातील या घोटाळ्याच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। या घोटाळ्याची व्याप्ती 500 कोटी रुपये असल्याची चर्चा आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे या घोटाळ्याचे पीडित हे सर्वसामान्य लोकच आहेत आणि त्यापेक्षाही वाईट म्हणजे त्यातील बहुतांश शेतकरी आहेत। हा 30-30 घोटाळा नेमका काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन हे गाव या घोटाळ्याचं केंद्रबिंदू ठरलंय। संतोष राठोड नावाचा एक साधारण मनुष्य हा या घोटाळ्याचा सूत्रधार। सुमारे 10 वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने दिल्ली आणि मुंबई औद्योगिक कॉरिडॉर ही योजना राबवायला सुरुवात केली। त्यात या प्रकल्पासाठी मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या। त्यांना एकरी 23 लाख रुपये मोबदला मिळाला। त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी रातोरात कोट्याधीश झाले। कधी काळी पुण्यात फायनान्शियल सेक्टरसाठी आणि IT कंपन्यांसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना समृद्धी आली। त्यातून गुन्हेगारी आणि अन्य अनिष्ट प्रकार सुरू झाले। मुळशी पॅटर्न या चित्रपटाची कथा यावरच आधारित होती। तोच प्रकार बिडकीन परिसरात सुरू झाला। कन्नड तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या संतोष राठोडने शेतकऱ्यांकडे आलेल्या पैशांचा गैरफायदा घेत दाम दुप्पट करून देणारी स्कीम आणली। सुरुवातीला त्याने बिडकीन परिसरातील आपल्या नातेवाईकांनाच या जाळं तोडलं। पैसे गुंतवणाऱ्यांना दर महिना 7% इंटरेस्ट देण्याचं आमिष दाखवत त्याने लाखो रुपये जमा केले। त्याने काही महिने गुंतवणूकदारांना इंटरेस्टने पैसेही दिले। त्यामुळे लोकांचा त्याच्यावरचा विश्वास वाढला। पाहता पाहता गुंतवणूकदारांची संख्या वाढली। मग त्याने नवीन गुंतवणूकदार आणणाऱ्यांना कमिशन द्यायला सुरुवात केली। या आलेल्या पैशातून राठोडने एक टोळी तयार केली। महागड्या गाड्या, सुटापुटातील तरुण, अंगावर सोनं मिरवणारी लोक त्याच्या टोळीत सामील झाले। या टोळीतील प्रत्येक माणसाला 30-30 हा VIP क्रमांक असलेली गाडी मिळाली। या गाड्यांमधून टोळीचे सदस्य घरोघरी जाऊन थेट पोत्यातून पैसे काढून परतावा देत होते। त्यामुळेच या घोटाळ्याला 30-30 घोटाळा हे नाव मिळालं। जिथे शहरातील लोक अशा योजनांचा बळी पडतात, तिथे ग्रामीण लोकांचं काय? त्यामुळे गावागावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी या योजनेत पैसे गुंतवू लागले। पाहता पाहता शेकडो शेतकऱ्यांनी कोट्यावधी रुपये गुंतवले। त्यासाठी काहींनी जमिनी विकल्या तर काहींनी घरं विकली। अगदी पोलीस, सरकारी अधिकारी, शिक्षक, हॉटेल चालक अशांनीही आपली पुंजी यात लावली। यामध्ये एका आमदाराचं सुद्धा नाव समोर आल्याचं म्हटलं जातंय। संतोष राठोडचं हे चक्र 2018 पासून सुरू होतं। एका गुंतवणूकदाराकडून आलेले पैसे दुसऱ्या गुंतवणूकदाराला देऊन तो ही साखळी वाढवत होता। पण फेब्रुवारी 2021 मध्ये गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळाला नाही। तेव्हा अनेकांचे धाबेदाण आणले। अनेक जण राठोडकडे विचारणा करू लागले। थातूरमातूर उत्तरं देऊन त्यांनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत वेळ काढला। अखेर नोव्हेंबर 2021 मध्ये राठोडवर पहिला गुन्हा दाखल झाला। मात्र तक्रारदार महिलेने दुसऱ्याच दिवशी ती तक्रार मागे घेतली। त्यामुळे राठोडला जामीन मिळाला। पुढे जानेवारी 2022 मध्ये राठोडवर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। पोलीस चौकशीत राठोडचे अनेक कारनामे समोर येऊ लागले। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या सगळ्या घोटाळ्याचा तपास करत अनेक पुरावे जमा केले। राठोड आणि त्याच्या टोळीतील लोकांची कुंडली जमा केली। मात्र न्यायालयात हे प्रकरण पोहोचलं तेव्हा अनेक साक्षीदार फितूर झाले। त्यामुळे न्यायालयाने राठोडला निर्दोष ठरवलं। न्यायालयातून सुटल्यानंतर आपल्याला पुन्हा मोकळं रान मिळाल्याचं राठोडला वाटत होतं। पण 2 महिन्यांपूर्वी म्हणजे 27 नोव्हेंबर 2024 रोजी राठोड आणि त्याच्या सहकाऱ्यांवर फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल झाला। या आरोपींच्या विरोधात आतापर्यंत 54 तक्रारी दाखल झाल्यात। या नव्याने दाखल झालेल्या तक्रारींचा आकडा 15 कोटींपर्यंत पोहोचलाय। पोलिसांना तपासात संतोष राठोडकडे 2 डायऱ्या मिळाल्या। त्यात गुंतवणूकदारांची माहिती होती। पोलिसांनी केलेल्या तपासात राठोडने गेल्या काही वर्षात या योजनेच्या नावाखाली तब्बल 500 कोटींपेक्षा अधिक उलाढाल केली आहे हे समोर आलं। हे सर्व होत असताना लोकांना त्यांचे परताव्याचे पैसे परत देणं अशक्य झाल्यावर राठोड कोलकात्याला पळून गेला होता। कोलकाता येथील एका आलिशान हॉटेलमध्ये तो राहत होता।
या हॉटेलचं 1 महिन्याचं बिल तब्बल 3.5 कोटी रुपये झालं होतं असं तपासात समोर आलंय। याचा अर्थ गोरगरिबांच्या पैशावर राठोड आलिशान जीवन जगत होता। अनेक शेतकऱ्यांनी जवळ असलेला सर्व पैसा अडका या योजनेत गुंतवला होता, पण योजनेचा बुडबुडा फुटला आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडाले। कालपर्यंत कोट्याधीश असलेले शेतकरी रातोरात रस्त्यावर आले। महाराष्ट्रात आणि देशातही दाम दुप्पट योजनांच्या नावाखाली यापूर्वी असे अनेक घोटाळे गाजलेत। पॉन्झी स्कीम असं यांना नाव आहे। मुंबईतील 1996 मधील शेरेगर घोटाळा हा खूप गाजला होता। तोही असाच झटपट श्रीमंत होण्याच्या योजनांशी संबंधित होता। राठोड याच्याप्रमाणेच अशोक शेरेगर या सामान्य व्यक्तीने केलेला हा गैरव्यवहार। हा शेरेगर मुंबईच्या बेस्ट मधील एक साधा कर्मचारी होता। लोकांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवून त्याने एक जाळं तयार केलं आणि त्यातून हजारो गुंतवणूकदार उद्ध्वस्त झाले। शेरेगर याने मुख्यतः बेस्ट कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून धनवर्षा, वैभवलक्ष्मी, महालक्ष्मी, कुबेर आणि गोल्डन चेन अशा अनेक योजना सुरू केल्या। आधी त्याने 6 महिन्यात दुप्पट गुंतवणुकीचं आमिष दाखवलं, नंतर ही मुदत 30 दिवसांवर आणली। शेरेगरच्या या योजनांमध्ये लोकांनी त्या काळी 100 कोटींहून अधिक रक्कम गुंतवली होती। त्यामध्ये 50,000 पेक्षा जास्त गुंतवणूकदार होते, त्यात काही तर पोलिसही होते। शेरेगरशी संबंधित तक्रारी वारंवार येऊ लागल्यामुळे मुंबई पोलिसांनी शेरेगर आणि त्याच्या एजंटना नोव्हेंबर 1997 मध्ये अटक केली। त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून 61 बँकांमधले 10 कोटी रुपयांची 192 खाती उघडकीस आली। शेरेगर आणि त्याच्या एजंटची नंतर सुटका झाली, मात्र गुंतवणूकदारांना आजही त्यांचे पैसे मिळवण्यासाठी खेटे घालावे लागतात। अगदी आता सुद्धा मुंबई टोरेस कंपनीने केलेल्या फसवणुकीने अनेक गुंतवणूकदार हवालदिल झालेत। या प्रकरणात टोरेस ब्रँडने गुंतवणुकीवर सुमारे 500% वार्षिक व्याजासह साप्ताहिक परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र डिसेंबरमध्ये त्यांचं व्याज मिळणं बंद झालं। तेव्हा मुंबई, नवी मुंबई, मीरा रोड आणि कल्याणमधील हजारो गुंतवणूकदारांनी 6 जानेवारी रोजी दादर, मीरा रोड आणि सानपाडा येथील टोरेसच्या ज्वेलरी स्टोअर्सच्या शोरूम बाहेर निदर्शनं केली। मंगळवारी पोलिसांनी 66 वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून 13.48 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा उल्लेख करत FIR दाखल केली। गुरुवारी आणखी 350 गुंतवणूकदार पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीचे तपशील पोलिसांकडे नोंदवले। या प्रकरणात सुमारे 15 अधिकाऱ्यांची तपासासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस पॉन्झी स्कीम प्रकरणावर 6 ठिकाणी झडती घेतली। सुमारे 3 कोटी रुपये आणि कथित फसवणुकीशी संबंधित विविध कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। हेच कशाला? उदय आचार्य आणि त्याचा मुलगा अमोल आचार्य यांच्या CU मार्केटिंग या दाम दुप्पट योजनेत 450 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला। या पैशांनी त्यांनी मुंबईत मालमत्ता घेतल्या। गुंतवणूकदारांना किरकोळ रक्कम परत मिळाली। डिव्हाइन लाईफ केअर, इनफ्लेअर मार्केटिंग, अल अमीन प्रायव्हेट लिमिटेड, गुरुदेव ट्रॅव्हल्स अशा मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपन्यांनी तब्बल 25 ते 30 हजार गुंतवणूकदारांची 100 ते 200 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे। अशी असंख्य नावं आहेत आणि अशी असंख्य उदाहरणं देता येतील। शेरेगर काय, संतोष राठोड काय किंवा टोरेस काय, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत। सर्वसामान्य लोकांच्या मनातील पैशांची लालसा आणि आर्थिक निरक्षरता ही अशा लोकांच्या पथ्यावर पडते। त्यामुळे आपणच दक्ष राहायला हवं। पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट नसतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा स्कीम्स पासून लांबच राहायला हवं। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।